अर्धा जून आता संपत आलाय, पण अजूनही पावसाचा पत्ता नाहीये. दुसरीकडे एक महत्त्वाची अपडेट आली आहे. प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय झालाय आणि त्याचा परिणाम भारतातल्या मान्सूनवर देखील होणार आहे. आधीच पाणी टंचाईचं संकट असलेल्या भारतात एल निनोच्या परिणामामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची भीती आता व्यक्त होतीये. एकीकडे पाणी टंचाईचं संकट, दुसरीकडे एल निनोचं सावट. जगाची चिंता वाढवणारा एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झालाय आणि त्यामुळे येत्या काळात भारतात दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. CPC म्हणजे क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 1950 नंतर यंदा सर्वात जास्त प्रभाव एल निनोचा असणार आहे. त्यामुळे दुष्काळ उद्भवण्याचा धोका आहे. CPCने जारी केलेल्या अंदाजानुसार यंदाचा एल निनोचा हा प्रभाव 2027 पर्यंत कायम राहणार आहे. एल निनो सक्रिय झाल्याचं क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केले. एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं. पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90% जास्त आहे. म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येत आहे, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मान्सूनवर पण राहू शकतो. एल निनोच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय पूर्वतयारी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय आवाहन केलंय ते ऐका. शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो. राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल. म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवला आहे. तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं. जून महिना उजाडून 12 दिवस उलटलेत, पण पावसाचा अजूनही पत्ता नाही. त्यात एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत सापडलाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.